नागपूरमध्ये रात्रभर तुफान पाऊस झालाय। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। नंदनवन, हसनबाग या परिसरातल्या रस्त्यावर आणि घरात सुद्धा पाणी शिरलंय। मागच्या 27 तासात नागपूर शहरामध्ये 136 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। नागपूर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पाऊस कोसळलाय। नदी नाल्यांना पूर आलाय। ही दृश्य सध्या आपण नागपुरातली पाहतोय। भिवापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त 118.6 मिलीमीटर पाऊस झालाय। तर रामटेक, मौदा, कुही, पारशिवनी या तालुक्यांना सुद्धा पावसाने झोडपलंय। 100 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे। संपूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत। आपण ही सध्या दृश्य बघतोय नागपुरातली। अक्षरशः नद्यांचं स्वरूप या सगळ्या रस्त्यांना आलेलं आहे। मध्यरात्रीपासूनच हा सगळा तुफान पाऊस पडलेला आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा यात नुकसान झालंय। दो तीन लोग फंसे ऐसी अपने हमें इन्फॉर्मेशन मिली है। उसके लिए हमने वहाँ पे एक रेस्क्यू टीम इमीडिएटली रिस्पॉन्ड के लिए भेजा हुआ है और रेस्क्यू ऑपरेशन भी चल रहा है। साइमल्टेनियसली पूरे जहाँ जहाँ वाटर लॉगिंग हुआ है वहाँ पे भी फायर डिपार्टमेंट और एनएमसी के जितने भी जोन है उनके थ्रू होंडा पंप्स या फिर बाकी भी जो हमारे डिवाटरिंग पंप्स है उसके थ्रू डिवाटरिंग का काम चल रहा है। तर नागपूरसाठी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून दिला गेलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिलेली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। आज नागपूर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे संततधार पाऊस पडतोय तर कुठे जोरदार पाऊस कोसळतोय आणि यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आज बंद ठेवा असे आदेश जारी केले।